नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. त्रिभाषा धोरणाचा अहवाल 5 डिसेंबर पर्यंत सादर करणार समिती अध्यक्ष अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा संघटनांची गोलमेज परिषद. मनोज जरांगे पाटलांना दिलेल्या जीआरवर होणार बैठकीत सखोल चर्चा. बैठकीत मराठा आरक्षणाचा रोडमॅप ठरण्याची शक्यता. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची माहिती. धाराशिवमधील उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई. जिल्हाधिकाऱ्यांकडून तुळजाई कला केंद्राचा परवाना रद्द. निलेश घायवळ गँगमधील 5 गुंडांकडून कोथरूडच्या शिंदे चाळ परिसरात गोळीबार. गाडीला साईड न दिल्याच्या रागात गोळीबार. प्रकाश धुमाळ यांच्या मानेला आणि मांडीला लागली गोळी. मुंबई बेंगलोर हायवेवर स्विफ्ट डिझायर कार आणि ट्रकची जोरदार धडक. अपघातात कार चक्काचूर तर कारमधील दोघांचा मृत्यू. सिद्धांत आनंद, दिव्यराज सिंग राठोड अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे. सरकारविरोधात बोलल्यानं माझं व्हॉट्सअॅप बंद केलं. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा आरोप. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नागपुरात चिंतन शिबिर. 19 सप्टेंबर रोजी नागपुरात होणार चिंतन शिबिर. राज्यभरातून 550 पदाधिकारी उपस्थित राहणार. शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता. महाविकास आघाडी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढू असं नाही. माजी कृषी मंत्री शरद पवार यांचं सूचक विधान. पूजा खेडकरचे आई वडील अजूनही फरार. शोधासाठी पोलिसांकडून पथकं तैनात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या मिळालेल्या वस्तूंचा होणार लिलाव. 2 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार ई लिलाव. 1300 भेटवस्तूंचा होणार ई लिलाव. बीड अहिल्यानगर रेल्वे हा श्रेयवादाचा नव्हे तर स्वप्नांचा विषय. मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. मनसेसोबतच्या युतीचा निर्णय लवकरच घेऊ. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सूचक विधान. राज ठाकरेंनी रेखाटलेल्या व्यंगचित्र सामनातून प्रसिद्ध. शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंचं व्यंगचित्र सामनात प्रसिद्ध. ओबीसी हक्क वाचवण्यासाठी आम्ही हैदराबाद गॅझेटची होळी करणार. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची माहिती. तुर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.